बेहदची परम महाशांती तंत्रमंत्र याची सिरीज आपण पाहत आहोत। त्यामधील आजचा आपला विषय संबंधित आहे तो राधाकृष्ण रासलीला पौर्णिमेलाच का या विषयाशी। आता अनंतभाई बापूजी आणि सर्व श्रोते यांना परम महाशांती म्हणत प्रश्न विचारत आहेत की एलियन्स मनुष्यामध्ये प्रवेश करतात का, हो किंवा नाही, हे थोडक्यात उत्तर सांगा बापूजी। यावर बापूजी उत्तर देतात की नाही, एलियन्स कुणामध्ये प्रवेश करत नाहीत, उलट ते रेज मारून म्हणजेच प्रेरणेतून मनुष्याकडून काम करून घेतात। पुढे बापूजींना प्रश्न विचारला गेला की विश्वातील दैनिक ह्युमन हंटिंग पार्टीज म्हणजेच नरभक्षक माणसाची शिकार करताना त्यांना पळवून मारत असत, ही खरं तर विकृती आहे ना बापूजी। या शिकार केलेल्या आत्म्यांवर पुन्हा तंत्रमंत्र यांचा वापर करून त्यांना वश केले जायचे, असे कसे ते मनुष्यांवर वर्चस्व प्रस्थापित करू शकतात। यावर बापूजी म्हणतात की जसे अघोरी बाबा असतात ना, तर ते तंत्रमंत्राचा वापर करून एखाद्याला मारून टाकतात। ते केवळ माणसांना नाही तर प्राण्यांना पण असेच वशीकरणाने मारतात किंवा त्यांचा बळी देतात। या सर्व गोष्टींवर विचार केला असता तंत्रमंत्र असो, वशीकरण असो, बळी देणे असो आणि हे सर्व प्राण्यांचे असो किंवा माणसाचे असो, या सर्व माणुसकीला काळीमा आणणाऱ्या गोष्टी आहेत आणि आपण हे सर्व आपल्या व्हिडिओमध्ये वारंवार सांगितलं। आता पुढचा प्रश्न असा होता की हे सर्व नकारात्मक कामं करणारे अघोरी, तांत्रिक, मांत्रिक चंद्राशी संबंधित पौर्णिमेपेक्षा अमावास्येलाच अंधारातच या सर्व गोष्टी करण्यावर भर का देतात। यावर बापूजींच्याकडून स्पष्टीकरण आले की चंद्र हा मनाचा कारक आहे। चंद्र मनावर आणि समुद्रातील भरती ओहोटी दोन्हींवर आपले नियंत्रण ठेवतो। पौर्णिमेला भरती असते, त्याचबरोबर मनाला सुद्धा जास्त ओढ लागते। तसेच शारदीय पौर्णिमेला रासलीला पण खेळली जाते। यावर अनंतभाईंनी शंका काढली की यामुळे तर मनाला शांती मिळेलच ना बापूजी। यावर बापूजींच्याकडून समजावणीच्या सुरात उत्तर येते की हो, जर पौर्णिमेला मनाला शांत वाटत असेल तर याच्या बरोबर उलट अमावास्येला होते। अमावास्येला सर्वत्र अंधार आणि नकारात्मक शक्तींचे साम्राज्य पसरते। भूत, प्रेत, पिशाच, तांत्रिक, मांत्रिक यांची पण शक्ती वाढते आणि म्हणूनच नकारात्मक घटना घडण्यासाठी आणि घडवण्यासाठी सुद्धा ही अमावास्या जबाबदार ठरते। त्यातून सुद्धा रात्री 12 ते 3 या वेळेत फार गैरकृत्य केली जातात। भूत, प्रेत, पिशाच यांना उजेड असणारी पौर्णिमा आणि दिवस अजिबात आवडत नाहीत। पुढे कुतूहलापोटी बापूजींना विचारण्यात आले की दिवसा हे भूत, प्रेत, पिशाच कुठे निघून जातात। यावर बापूजी म्हणतात की हे भूत प्रेत आत्मे जड शरीरी असल्याने फार कुठे लांब जाऊ शकत नाहीत, तर ते आसपासच उंच वृक्षांवर उलटे लटकत राहतात किंवा आसपास अंधारात ढोलींमध्ये गायब होतात। पुढे अनंतभाई म्हणतात की किल्विशप्रमाणे धर्तीवरचा त्यांचा काळ पूर्ण झाल्यानंतर ते उजेडात निघून जात असतील का बापूजी। यावर बापूजींच्याकडून उत्तर येते की हो, बरोबर आहे, पण चंद्राची अमावास्येची शक्ती नकारात्मक घडामोडींना जास्त शक्ती देत असल्यानेच ते अंधेरा कायम रहे असे म्हणतात। सैतानाला बोलवून आणण्यासाठी आणि डार्क फोर्स कायम ठेवण्यासाठी त्यांना सतत अंधार पाहिजे असतो। मुळात इतिहास पाहता साधारण भगवान बुद्धांच्या काळानंतर तंत्रविद्येचा जोर फार वाढला, कारण त्यांनी आपल्या वेद, उपनिषद यांच्यापासून फारकत घेऊन नास्तिक धर्माचा आणि अहिंसा धर्माचा प्रचार प्रसार जास्त प्रमाणात केला आणि या काळानंतर नास्तिक धर्म फार वाढला। आता अनंतभाई विचारतात की आपल्या सनातन धर्मामध्ये पण या तारादेवी, बगलामुखी देवी यांचा उल्लेख आहे ना कुठेतरी बापूजी। यावर बापूजी म्हणतात की यज्ञाद्वारे मांत्रिक या बगलामुखी देवीच्या उपासनेद्वारे शक्ती सिद्ध करतात आणि त्या सिद्धी म्हणून वापरतात। आता बापूजी परमशांती म्हणत सर्वांना आशीर्वाद देत आहेत। श्रोते हो, तंत्रमंत्र याबाबतचे बापूजींनी दिलेले अनमोल ज्ञान तुम्हाला आवडत असेल आणि हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, भरपूर प्रमाणात शेअर करा, बापूजींच्या हिंदी आणि मराठी चॅनलला सबस्क्राईब करा
आणि त्यावरील सर्व व्हिडिओ पाहून आपल्या ज्ञानामध्ये भर टाकून विश्व परिवर्तनाच्या कार्यामध्ये अनमोल सहभाग द्या. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे.